हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई यांना पण साष्टांग वंदन। परमादरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार। आदरणीय नीलाताई श्रुती पठण करणाऱ्या त्यांना सुद्धा साष्टांग नमस्कार करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपल्याला पण साष्टांग वंदन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे। पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा आपला विषय जो आहे सकाळचा, प्रभाते मनी रामचिंतित जावा। रामरायाचं स्वरूप चिंतन करायचं आहे। आणि हे स्वरूप, रामरायाचं स्वरूप जे आहे सच्चिदानंद, हे स्वरूप चिंतन करण्याचं माध्यम एक उपनिषद। आणि म्हणून चिंतनाचा विषय आपला उपनिषद। आणि या उपनिषदाच्या अंतर्गत मुंडक उपनिषद आपण बघतो आहे। त्याच्यामधला प्रथम खंड आपलं चिंतन करून पूर्ण झालेलं आहे आणि द्वितीय खंडाकडे आपली वाटचाल चालू आहे। आणि म्हणून द्वितीय खंडाकडे वाटचाल होण्याच्या पूर्वी, तत्पूर्वी आचार्यांनी आम्हाला प्रथम खंड आणि द्वितीय खंड यांचा काय संबंध आहे, हा संबंध इथे या ठिकाणी उद्भूत केलेला आहे। संगती लावलेली आहे, प्रथम खंडाची आणि द्वितीय खंडाची संगती लावली आहे। आणि म्हणून ही संगती कशा पद्धतीची आहे ही जर नीट लक्षात घेतली तर द्वितीय खंड आपल्याला आकलन होण्याला अतिशय सुकर होणार आहे आणि पटकन आकलन होईल। आणि म्हणून आपण बघितलं पहिल्या खंडामध्ये जी अपराविद्या सांगितलेली आहे, या अपराविद्या ही 4 वेद 10 वेदांग ही सगळी अपराविद्या आहे, ही निकृष्ट विद्या आहे। आणि पराविद्या जी आहे ही पराविद्या यांनी ब्रह्मस्वरूप जाणलं जाणार आहे, अशी जी आहे ती पराविद्या, ती श्रेष्ठ विद्या। आणि ती जी पराविद्या आहे त्या पराविद्येचं स्वरूप काय आहे नेमकं आणि अपराविद्येचं स्वरूप काय आहे हे आता या ठिकाणी आचार्य आपल्याला सांगतात आहे की पहिल्या खंडामध्ये त्यांनी नुसतं विषय सांगितले आणि आता मात्र त्या विषयाचं स्वरूप या दुसऱ्या खंडामध्ये आचार्य म्हणतात आहे। एवढं हे पक्क लक्षात ठेवायचं की 2 विद्या आहेत आणि 2 विद्यांचे 2 विषय, अपराविद्या, अपराविद्येचा विषय संसार आणि पराविद्येचा विषय मोक्ष। पराविद्येचा विषय मोक्ष आहे। आणि आता या संगती भाष्यामध्ये
त्याचं स्वरूप सांगणं सुरू आहे. विषय देऊन विषयाचं स्वरूप सांगणं महत्वाचं. नुसतं विषयाने आपलं समाधान होणार नाही, पण तो विषयाचं स्वरूप काय आहे हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आम्हाला ते विषय काहीच कामाचे नसतात. नुसतं पाहून समाधान होईल का हो? सुंदर फळ आहे, ते सुंदर फळ दिसल्यानंतर नुसतं पाहायचं त्याला, होईल का समाधान? अजिबात नाही. ते कसं आहे, चवीने कसं आहे, आंबट आहे की गोड आहे, शरीराला हानिकारक आहे, हितकारक आहे, एवढ्या सगळ्या चौकशा करतो आपण. म्हणजे त्याचं स्वरूप लक्षात घेतो आणि मगच त्याचं सेवन करतो, तर समाधान प्राप्त होतो. नाहीतर कॅक्टसचं फळ असतं सुंदर, अतिशय आकर्षक, आणि तेवढंच विद्रूप आपलं बाकीचं एखादं फळ असतं. परंतु दोन्ही फळं जी आहेत, त्या दोन्ही फळांमध्ये आकर्षक फळ जे आहे, त्या आकर्षक फळाचं स्वरूप लक्षात आल्याबरोबर आपण त्या फळाचा त्याग करतो की नाही? विषारी फळ पण आकर्षक, आणि दुसरं आपलं जे चांगलं फळ अमृत फळ असतं तेही असतं, परंतु त्या अमृत फळापेक्षा विषारी फळ आम्हाला आकर्षक दिसत असल्यामुळे आम्ही तिकडे धावतो. पण एकदा स्वरूप लक्षात आलं की हे विषारी फळ आहे, आपण परत तिकडे जाऊ का? परत ते फळ घेण्याचा प्रयत्न करू का? अजिबात. जसा तो प्रयत्न करणार नाही, अगदी त्याप्रमाणे ज्या वेळेला आम्हाला अपराविद्या आणि पराविद्या याचं स्वरूप आमच्या समोर श्रुतीने मुद्दाम ठेवलंय, आचार्यांनी आमच्या समोर हे स्वरूप ठेवलेलं आहे, आम्हाला विचार करायला पाहिजे. विचार करून ठरवायला पाहिजे की नेमकं मी कोणत्या विद्येचा पुरस्कार करायचा, कोणत्या विद्येचा स्वीकार करायचा. विचार न करिता जे केले ते वावगे व्यर्थ झाले. समर्थ धावून येतात हो आपल्या मदतीला. समर्थ म्हणतात की विचार न करता जे जे केलंय ना ते सगळं व्यर्थ जातं. म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी. म्हणून आम्ही विचार आधी, विचारांनी आम्ही आधी समोर जायला हवं. विचाराशिवाय कदापिही आम्ही या परमार्थ क्षेत्रामध्ये समोर जाता कामा नये. अनेक गोष्टी आपण अशा करतो की त्याच्या मागचा विचार असतो, पण तो विचार आम्ही संपूर्णपणे त्या विचारांचा लोप झालेला असतो, आणि म्हणून विचार न करता जे केले ते वावगे व्यर्थ गेले. आणि म्हणून असा होता कामा नाही. म्हणून पराविद्या आणि अपराविद्या या दोन विद्यांचे विषय लक्षात देऊन त्यांचं स्वरूप आम्हाला आचार्यांनी समोर मांडलेलं आहे आणि आम्हाला विचारायला प्रवृत्त केलेलं आहे. संगती भाष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर आम्हाला विचारायला प्रवृत्त केलेले, आमच्या विचाराला की नेमकं मी काय करावं, नेमकी मी काय करावं ह्या विचाराला आम्हाला प्रवृत्त या संगती भाष्याने केलेला आहे. हा जर का ह्याच्यामधलं मर्म आमच्या लक्षात आलं तर मांडणी सगळी नेहमीचीच केली आचार्यांनी, काही नवीन मांडणी केली नाही. उलट आपण म्हणाल हे तर आपण रोजच ऐकतोय, नेहमीच ऐकतोय, मग आज कशाला परत? आज कशाला म्हणजे आज ह्या विचाराला आम्ही प्रवृत्त झालो आहे की नाही. अपराविद्या ही कनिष्ठ आहे, पराविद्या ही श्रेष्ठ आहे. ती का श्रेष्ठ आहे, अपराविद्या का कनिष्ठ आहे? ती कनिष्ठ आहे म्हणून तिचा स्वीकार न करता, तिची प्रतिष्ठा न मांडता मी पराविद्या स्वीकारावी आणि माझं कल्याण करून घ्यावं ह्या विचाराला मी आज प्रवृत्त झालो आहे की नाही, आजपासून प्रवृत्त झालो आहे की नाही, हे प्रत्येकाने श्रवण करत असताना, श्रवण झाल्यानंतर आणि आजच्या आजच्या दिवसानंतर सुद्धा रोज विचाराधिष्ठित माझं साधन सुरू आहे की नाही हे पाहणं फार गरजेचं आहे हो, फार गरजेचं आहे. आता जन्म आला हेला पाणी वाहत गेलं. अगदी हाती खूप प्रयत्न करायचे आणि हाती काय येणार, काहीच नाही. कोलूचा बैल मी व्हायला नको,
असं संतांना वाटतं, शास्त्राला वाटतं, आणि म्हणून शास्त्र, संत, आचार्य आमच्या मदतीला अशा पद्धतीने धावून येतात. आणि म्हणून संगती भाष्य, म्हणून संगती भाष्याचा महत्व एवढ्यासाठी आहे, विचाराला प्रवृत्त करावं. बस, विचाराधिष्ठित माझं साधन असावं. आणि म्हणून आचार्य सांगतात आहे की अपराविद्येचा विषय संसार आहे, आणि संसार हा अपराविद्येचा विषय असून हा संसार कसा आहे, अखंडपणे नदी जशी अखंडपणे वाहते त्याप्रमाणे हा अखंड वाहत असणारा प्रवाह आहे संसाराचा, आणि अनादि आहे आणि अनंत आहे. काल आपण इथपर्यंत पाहिलं होतं की संसाराचा प्रवाह अखंडपणे वाहतो आहे, आणि संसार हा अत्यंत दुःखमय आहे. संसार हा अतिशय दुःखमय आहे. आणि म्हणून काकांची सुंदर ओवी आहे की तया अपरी कर्म फल भेद करता करणे बहुविध, तेथ दुःखाचा दुर्गंध नित्य असे. संसारात अत्यंत दुःखमय आहे, परंतु काकांनी याला दुःखाचा दुर्गंध म्हटलेला आहे. आपण दुर्गंधात राहू शकतो, आणि किती वेळ राहू शकतो? 2 मिनिटं सुद्धा आपण उभं राहू शकत नाही. जर एखादा प्राणी त्या ठिकाणी मरून पडला असेल, त्याचा देह तिथे मृतदेह तिथे असेल प्राण्याचा, आणि तो जो कुचका असेल, तर त्या ठिकाणी आपण 2 मिनिटं सुद्धा थांबू शकत नाही. दुर्गंध. आणि आम्ही प्रपंच हा दुर्गंध आहे, आणि हा नित्याचा दुर्गंध आहे, परंतु आम्हाला तो येत नाही हो, कारण आम्ही नाकामध्ये काय घातले आहे, अज्ञान रूपाचे बोळे घालून ठेवलेत. अज्ञानाचे बोळे घातले, अज्ञान अविद्येचे बोळे घालून ठेवले हो. नागपुड्यांमध्ये 2 नागपुड्या आहेत ना, एकीमध्ये अज्ञान, एकामध्ये अविद्या. कल्पना करायला काय हरकत आहे? आणि म्हणून आम्हाला हा दुर्गंध येतच नाही, आणि संसारच गोड वाटतो. आणि म्हणून या संसारातून आम्हाला सुख मिळालं पाहिजे, संसार सुख देणार आहे असं वाटतं, आणि या सुखासाठी धडपड करतो. आणि मग सुखासाठी धडपड करण्याचं साधन निवडतो अपराविद्या. हे व्रत कर, ते व्रत कर, हा यज्ञ कर, तो यज्ञ कर, याच्यातून आम्हाला स्वर्ग सुख मिळेल, आम्ही स्वर्गाला जाऊ, असा विचार जोपर्यंत आम्ही करतो आहे तोपर्यंत आम्ही अपराविद्येचंच प्रतिष्ठा मांडतो आहे. पक्क लक्षात ठेवायचं. आज काही गोष्टी अशा सांगणार आहे त्या पक्क लक्षात ठेवायच्या. त्याच्याशिवाय पुढे जायचंच नाही हो. ही संगती लागल्याशिवाय जायचंच नाही. संगती पहिल्या अध्यायाची आणि दुसऱ्या अध्यायाची संगती ठीक आहे, ग्रंथाच्या दृष्टीने हे ठीक आहे, पण संगती मला माझ्या बुद्धीची, अंतःकरणाची संगती लावून घ्यायची आहे. कोणाशी लावून घ्यायची आहे? जे पर आहेत, श्री गुरु. परमपदाला कोण आहे? परमपदाला कोण आहे? माझे श्री गुरु आहेत. आणि माझ्या श्री गुरूंच्या बुद्धीची, माझ्या बुद्धीची संगती लावून घ्यायची आहे. हे संगती भाष्य आहे हो. हे संगती भाष्य. हे जोपर्यंत लागत नाही, ही संगत जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत श्री गुरु जे आम्हाला सांगतात आहे, आमच्या शाश्वत कल्याणाचा मार्ग जे सांगतात आहे, तो आम्हाला कळतच नाही. मोक्ष म्हणजे काय त्याच्यासाठी आम्ही प्रवृत्तच होत नाही. ही संगती आम्हाला या संगती भाष्याच्या माध्यमातून लावून घ्यायची. पराविद्येची प्रतिष्ठा जी पुढे उपनिषद करतायत, ती प्रतिष्ठा माझ्या अंतःकरणामध्ये ठाण मांडली पाहिजे. त्या प्रतिष्ठेने ठाण मांडलं पाहिजे. त्याशिवाय मी अपराविद्येची कास सोडणार नाही. आपण प्रत्येक जण, जीव या संज्ञेला प्राप्त झालेला प्रत्येक जण अपराविद्येशी संलग्न असतोच. या ना त्या कारणाने भयातून तरी अपराविद्येशी संलग्न असतो, आणि म्हणून आम्ही या दुर्गंधीमध्ये राहतो. आम्हाला ही दुर्गंधी येत नाही, प्रपंचाची दुर्गंध आम्हाला येत नाही. पण ज्या अर्थी श्री गुरु सांगतात आहे की हा दुःखाचा दुर्गंध आहे, दुःख हे दुर्गंधासारखं आहे, आणि
हे आम्हाला जोपर्यंत पटत नाही, त्यांच्या बुद्धीशी आमच्या बुद्धीची संगत जोपर्यंत लागत नाही ना हो, तोपर्यंत आम्ही या दुर्गंधामधून बाहेर पडण्याचा कदापिही प्रयत्न करणार नाही. म्हणून काकांचं एक नेहमी वाक्य असतो की आधी मी दुःखी आहे हे स्वीकारा. मी दुःखी आहे हे स्वीकारा. म्हणजे मग हे स्वीकारल्यानंतर आता मी या दुःखातून बाहेर कसा पडू हा दुसरा विचार माझ्या अंतःकरणामध्ये डोकवेल. मी बाहेर कसा पडू? मग पुढचा प्रश्न येईल, बाहेर कसा पडू म्हटल्यानंतर मग मला बाहेर कोण काढेल? तिसरा प्रश्न येईल आणि मग त्याचंही उत्तर मला मिळेल की मला बाहेर कोण काढणारे एकच आहे, एकमेव, ते म्हणजे माझे श्री गुरु. बस तेच मला या दुःखातून बाहेर काढतील. सकल दुःख निवृत्ती तिथेच आहे. माझ्या अनुग्रह वेदार्थ जाण कळेना. श्री गुरूंच्या अनुग्रहाशिवाय वेदांताची जी जाण आहे, जी जाणीव आहे, ती जाण मला येणार नाही आणि सकल दुःख निवृत्ती होणार नाही. नाथांची ओवी आपण बघितली, पूर्ण ओवी सांगण्याचं काम नाही, जेवढं कामाचं तेवढं मी सांगितलं. माझ्या अनुग्रह वेदांत जाण कळेना. म्हणून श्री गुरूंचा अनुग्रह फार मोलाचा हो. तो जोपर्यंत आमच्यावर होत नाही, ती कृपा आमच्यावर जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत वेदांताचं मर्म मला कळत नाही. संसार दुःख रूप आहे, तो दुर्गंधयुक्त आहे, हे मला कळत नाही. आणि म्हणून असा दुःखरूप असणारा संसार हा अनादि आहे, हा अनंत आहे. हे आपण काल एवढं बघितलं होतं, एवढं फक्त वाक्यच बघितलं होतं की दुःखरूप आहे, अनंत आहे आणि अनादि आहे. दुःख रूपाची आपण काल मीमांसा केली होती. हा कसा दुःख रूप आहे? एक्सप्रेस सोडली होती, दुरांतो एक्सप्रेस सोडली होती मी काल, की जी डायरेक्ट निघते आणि एकही स्टेशनवर थांबत नाही आणि सरळ कुठे येते? जिथे आपला मुक्काम आहे तिथेच येते हो. मोक्षाच्या ठिकाणीच येते. मधले सगळे दुःखाचे स्टेशन जे आहे ते थांबत नाही. दुःखाचे स्टेशनही सांगितले होते. म्हणून त्या दुरांतो मध्ये आपल्या सगळ्यांना बसायचं आहे की ज्याचे चालक फक्त श्री गुरुच आहेत. म्हणून संसार हा दुःखरूप आहे, दुर्गंध आहे, नित्याचा दुर्गंध आहे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आम्ही कोण आहोत? आम्ही परममूर्ख आहोत. कोणी परममूर्ख कोणी म्हटले आम्हाला? परममूर्ख संतांनी म्हटले हो. संतांनी मूर्ख म्हटले आम्हाला की परममूर्खा माझी मूर्ख, मूर्खा माझी मूर्ख, तो परममूर्ख आहे. प्रपंचात आपण अनेक मूर्खपणा करतो, परंतु त्याही पेक्षा सगळ्यात मोठा परम मूर्खपणा म्हणजे श्रेष्ठ मूर्खत्वामधलं श्रेष्ठत्व कोणता मूर्खपणा आहे? परम मूर्ख माझी मूर्ख कोण आहे? जो संसारी माने सुख, जो संसारामध्ये ह्या सुख मानतो आहे, ज्याला संसार मुळीच नासकात कळत नाही आहे, तो परम मूर्ख आहे. संतांनी म्हटलं आम्हाला, नाथांनी म्हटलेलं आहे. नाथ महाराज आम्हाला सावध करतात आहे. त्या संसारात दुःख ऐसे दुःख आणिक नाही. समर्थ म्हणतात आहे, का नाथांची ओवी नाहीये, समर्थांची ओवी आहे. या संसार दुःख असे दुःख आणिक नाही. समर्थ म्हणतात या संसार दुःखासारखं दुःख दुसरं कोणतंच नाही. आपण आपले दुःखाचे गोडवे गातो, मला फार दुःख आहे हो, सगळं भगवंतानी दुःख माझ्याच वाट्याला दिलं. एक दुःखी दुसऱ्या दुःखी त्याला सांगतो, तो हो हो म्हणतो, त्याचे गोडवे गातो आणि म्हणतो याच्या एवढं दुःख आपल्याला नाही. भगवंता मला तू काय सुख दिलंय, घर दिलंय, दार दिलंय, मुलं बाळ संपत्ती. परंतु संत म्हणतात की बाबा रे, तू ह्या संसारात सुख मानते ना, तो तेवढाच परममूर्ख तू आहे. तो प्रपंचातल्या दुःखाला दुःख मानतोय, पण तू तर सुख जे तुला मिळतंय ना, ते सुख तुला प्रपंचातल्या सुखाला तू सत्य मानतोय, तू परममूर्ख आहे. तू परममूर्ख आहे. आणि म्हणून हा संसार दुःख रूप आहे, अनादि आहे आणि अनंत आहे.
संसार. मग हा जीव जो आहे हा संसारी का बरं झाला? हो, का जीव या संज्ञेला प्राप्त झाला? आचार्यांनी त्याची पण मीमांसा केली. आचार्यांचं भाष्यच इथे मांडते आहे. आचार्यांनी त्याची मीमांसा केली आहे की जीव हा संसारी का झाला? मग का त्याला एवढं सगळी संसाराची पूर्ण संसाराचं स्वरूप लक्षात घ्यावं लागतंय? कशासाठी? कारण तो संसारी होण्याचं मुख्य कारण जर कोणतं असेल तर भोग वासना. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगी. ह्याच भोग वासनेला समर्थांनी दुष्ट वासना म्हटली. ह्याच भोग वासनांना समर्थांनी कुडी वासना म्हटली. कुडी वासना, दुष्ट वासना, मना वासना, दुष्ट कामा नये रे. ही दुष्ट वासना काम येणार नाही रे मना. ही कुडी वासना आहे. ह्या कुडी वासनेमुळे, ह्या दुष्ट वासनेमुळे ही भोगवासना आहे आणि म्हणून आम्हाला संसारामध्ये यावं लागलं. हा जीव संसारी झाला. आम्ही का संसारामध्ये आलो? का संसार आम्हाला सत्य वाटतंय? कुडी वासना, दुष्ट वासना. आज या वासनेला आपण दुष्ट आणि कुडी म्हणूनच टाकू. भोग वासने बरोबर दुष्टता हे पण एक लावूनच देऊ आणि कुडी वासना सुद्धा लावून देऊ. दोन्ही उपाधी आपण चिकटूनच देऊ. कशासाठी? कारण त्याच्यातून मला निघायचं आहे म्हणून. निघण्यासाठी, गोंजारण्यासाठी नव्हे. परम पूज्य काका काय म्हणतात? परमपूज्य काका म्हणतात शुभ वासनेचा प्रवाह आणि अशुभ वासनेचा प्रवाह. थोडं त्यांनी आपलं जरा दुष्ट वासना, कुडी वासनेमधून आपल्याला थोडस जरा हलकं, हा, शुभ वासना, अशुभ वासना, अशुभ वासना सोडून द्या, शुभ वासना, सद्वासना, आधी पहिले सद्वासनेवर या. थोडस हलकं केलं हो आपलं. केलं की नाही? थोडं ओझं एकदम कुडी वासना, दुष्ट वासनेपासून शुभ वासना, अशुभ वासनेपर्यंत आणलंच की नाही? हा जीव संसारी का झाला त्याची मीमांसा आहे. आणि ह्या संसारातून कसं निघायचं त्याची पण मीमांसा आहे. किंवा त्या अशुभ वासनेतून शुभ वासनेकडे या. मला अभ्यास करायचा आहे, मला मोक्ष मिळवायचा आहे. सध्या अज्ञान आणि अविद्या असल्यामुळे मिळवायचा ही भाषा आहे बरं का. मोक्ष मिळवण्याची गोष्ट नाही, पुढे येणारच आहे. आचार्य भाष्यामध्ये सांगितलं आचार्यांनी. परंतु तात्पुरतं मला मोक्ष मिळवायचा आहे, मला अभ्यास करायचा आहे, मला साधक अवस्थेमधले असलेला मी सिद्ध अवस्थेला जायचं आहे. सद्वासना. आणि योग वसिष्ठामध्ये सुद्धा वसिष्ठांनी सांगितलेलं आहे की शुभाशुभ प्रवाहेण वहंती वासना सरित. म्हणजे शुभ आणि अशुभ वासनांचे दोन प्रकार प्रत्येक माणसामध्ये असतात. थोडस हायस झालं की नाही एकदम चला, काही हरकत नाही. डोक्याला काडीचा आधार मिळाला की नाही? काकांनी संत असे असतात. संत असे असतात, आम्हाला बरोबर तिथून काढतात, अलगद काढतात, अलगद काढतात. आणि म्हणून ही जी भोगवासना आहे, ही भोगवासनेमुळे आम्ही संसारी या उपाधीला प्राप्त झालो. कारण ह्या भोगवासनेमधून कामना, काही लेफ्ट झाल्या का? हो बहुतेक. हो बहुतेक लेफ्ट झाले असावेत. काहीतरी प्रॉब्लेम आला असेल. होतील, जॉईन होतील.
बहिणी आवाज गेला ना तुमचा. नाही जॉईन होते ताई, जॉईन हो. होते जॉईन होते ती. मी केला आता फोन त्यांना, होतं त्या जॉईन. Leave the matter. ऑन कर. हॅलो, काहीतरी प्रॉब्लेम आलाय, नेट प्रॉब्लेम. ठीक आहे, भगवंताची इच्छा. काकू आवाज पण थोडं कमी येत होता आधी. माईक थोडा हो का? व्यवस्थित केला तर व्यवस्थित येईल आता. आता येतोय? हो, हॅलो? छान येतोय, छान हा. येतोय. ठीक. तर अशा ही जी भोगवासना आहे, यांनी आमच्या कामना उद्दीपित होतात, म्हणजे वासना तयार होतात, आणि ह्या वासनेमधून कर्मप्रवृत्ती निर्माण होते. आणि ही कर्मप्रवृत्ती निर्माण झाली की आम्ही काय होतो, कर्मप्रवृत्ती निर्माण झाली की अहंकाराने आम्ही विमूढ असलेला जो आत्मा आम्ही आहो, ते स्वतःला कर्ता म्हणून घेतो. अहंकारा विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. गीतेत आम्हाला भगवंत असं म्हणतात आहे की अहंकाराने युक्त असलेला जो आम्ही आहोत, तो आम्ही स्वतःला कर्ता म्हणून घेतो. जीव हा संसारी कसा होतो आहे, याची मीमांसा सुरू आहे. आचार्य याची मीमांसा करतात आहे. अशा प्रकारे कर्तृत्व भ्रांती आमची तयार होते. मी करता आहे, मी करता आहे. आणि त्यानंतर अज्ञानाने आम्ही आवृत्त होतो. अज्ञान त्या ठिकाणी तयार होतं, आणि ह्या अज्ञानाने मोहित होतो. अज्ञानाने मोहित झाल्यामुळे काय होतं की देहबुद्धी तयार होते, आणि देहबुद्धी तयार झाली की मग आम्ही देहाशी आमचं तादात्म्य पावतो. ही मांडणी लक्षात घ्यावं. सगळी शास्त्रीय मांडणी केली आहे आचार्यांनी, शास्त्रीय मांडणी केली आहे. अनेकदा आपण मांडणी ऐकतोय, पण आज हायलाइट होते ती मांडणी. आचार्य आम्हाला परत हायलाइट करतात आहे, कारण आम्हाला संगती लावायची आहे पराविद्येशी. पराविद्येशी संगती लावायची आहे. श्री गुरूंच्या, श्री गुरु बुद्धीशी संगती लावायची आहे. कोणाची? मी बद्ध जीव आहे, मी साधक जीव आहे, मी अज्ञानी जीव आहे, म्हणून मला संगती लावायची गुरु बुद्धीशी. आणि म्हणून त्यासाठी ही सगळी कारण परंपरा नीट लक्षात घ्यायची. आणि अशा अज्ञानाने आवृत्त झालो, भोगवासनेने आवृत्त झालो, म्हणून देहबुद्धी तयार झाली. देहाचं तादात्म्य आम्ही देहाशी तादात्म्य आम्ही पावलो, आणि म्हणून अनेक कर्मामध्ये प्रवृत्त झालो. आणि कर्मामध्ये प्रवृत्त झाल्यामुळे मी करता हा भाव तयार झाला, मी भोगता हा भाव तयार झाला. आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीमध्ये हा जीव अडकला, म्हणजेच तो संसारी झाला. आणि म्हणून मग हा जीव जो आहे हा मरते झाला, आणि जन्म मृत्यू युक्त झाला. म्हणजे जन्म पुनरपि जननम पुनरपि मरणम, यांनी तो युक्त झाला. अशा पद्धतीने आम्ही संसारामध्ये बद्ध झालो. संसारामध्ये आम्ही बद्ध झालो, म्हणजे संसारात आम्ही बद्ध झालो. संसारामध्ये आम्ही बांधल्या गेलो, आणि जीव ह्या संज्ञेला प्राप्त झालो. बस, जीव ह्या संज्ञेला आम्ही प्राप्त झालो. आणि जीव या संज्ञेला प्राप्त झाल्याबरोबर काय म्हणायला लागलो, हा वास्तविक पाहता संसार कसा आहे, स्वप्नावत आहे. हो, स्वप्नवत संसार आहे हा. परंतु तरी सुद्धा माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे म्हणायला लागलो. मी आणि माझ्याने आम्ही बांधल्या गेलो. संसार हाची दीर्घ स्वप्न. संतांनी सांगितले की हे दीर्घ स्वप्न आहे रे बाबा,
लोभे वसना ती जन, परंतु माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे, हे म्हणायला लागलो आणि आम्ही बांधल्या गेलो. असा हा संसार आचार्य आता सांगून राहिले आहेत. हा संसार कसा आहे? असा हा संसार अनादि आणि अनंत आहे. मोक्ष सुद्धा अनादि आणि अनंत आहे. संसार सुद्धा अनादि आणि अनंत आहे. ह्या संसाराच्या अनादित्व आणि अनंतत्व यामधून आम्हाला निघायचं आणि मोक्षाच्या अनादि आणि अनंत या स्वरूपाला जाऊन मिळायचं. म्हणून संसाराचं अनादि आणि अनंतत्व लक्षात घ्यायचं, पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून ऐकलेलंच आज परत ऐकायचं, वाचलेलंच आज परत वाचायचं, सांगितलेलंच आज परत तेच सांगतात आचार्य. पण कशासाठी सांगतात आहे हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. आता सांगणं जे आहे हे ह्या सांगण्याने माझा निर्णय होऊन जाणार आहे. निर्णयासाठी सांगायचं. 4 वेळेला सांगितलं तरी पटलं नाही, 5व्या वेळेला ते पटतं. म्हणून समजूत पटेपर्यंत आम्हाला अभ्यास करायचा आहे, पक्क लक्षात घ्या. म्हणून आज आम्हाला निश्चितपणे पटलंच पाहिजे की संसार अनादि अनंत दुःख रूप आहे आणि मी संसारी आहे. याच्यातून मला निघायचं असेल तर मला ह्या संसारामध्ये सुख मिळण्यासाठी जे काही जी विद्या आहे ती अपरा विद्या आहे. आणि म्हणून मला आता या परममूर्खामधून निघायचं आहे की जे संसारात जो मानी सुख, या संसारात जो सुख मानणारा परममूर्ख आहे, या संज्ञेतून मला निघायचं आहे. हा निर्णय अंतःकरणाचा आज माझा व्हायलाच हवा. संसार मुळीच नासका, तो नासका वाटलाच पाहिजे. विवेके होतो नेटका, विवेकाचा उदय झालाच पाहिजे. तो नेटका व्हायलाच हवा. नेटका करिता फिका होतो. तिसरी स्टेप, नेटका झाला तर तो फिका होणार आहे आणि तो फिक्का झालाच पाहिजे. म्हणजे त्याची प्रतिष्ठा. फिक्का झाला पाहिजे म्हणजे सोडून द्यायचं नाही, मोडून द्यायचं नाही, कोलमडून टाकायचं नाही, तर त्याच्यामधले जे सत्यत्वाचा घट्ट रंग, गडद रंग आहे ना हो, हा गडद रंग आम्हाला फिक्का करायचा आहे. आणि तो फिक्का करण्यासाठी पराविद्या आहे. नेटका करिता फिक्का होत जातो आणि हा होत जातो, होऊन राहिला की नाही हे मला बघायचं आहे, नित्य सतत. आता उपनिषदांचा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे. ह्याला उपनिषदांचा अभ्यास असा म्हणतात. ऐकलं, रोज 1 तास ऐकलं, परत दुसऱ्या दिवशी जॉईन झालं, मध्ये काय झालं कळलं नाही. म्हणून अपराविद्येकडून पराविद्येकडे मला वाटचाल करायची आहे. माझ्या जीवाच्या बुद्धीकडून श्री गुरूंच्या बुद्धीकडे वाटचाल करायची आहे. त्यांच्याशी संगती लावून घ्यायची आहे. गुरु बुद्धीशी या जीवाच्या बुद्धीची संगती लावून घ्यायची आहे. मग आणि गुरुबुद्धीने आता यानंतर माझं सगळं मार्गक्रमण जे आहे, माझी जी वाटचाल आहे ही गुरुबुद्धीप्रमाणे होणार आहे. काय सांगतात तो श्री गुरु? श्री गुरु काय सांगतात? ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. श्री गुरु सांगतात. तत्वमसी महावाक्य श्री गुरु सांगतात. त्यांचं श्री गुरूंचं प्रत्येक वाक्य महावाक्याचं प्रतिपादन करीत असतो. मांडणी नीट करायची शब्दाची. श्री गुरूंचं प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द हे महावाक्य प्रतिपादित करीत असतं. तू प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहेस, स्वय तुझी आहेस ब्रह्म आहे ओविनाथांची. तूच ब्रह्म आहे, तू मूळचा ब्रह्मरूप आहे. हे वाक्य प्रतिपादित श्री गुरु आपल्या प्रत्येक वक्तव्यातून करत असतात. आणि तशी माझी दृष्टी असायला हवी, तशी माझी बुद्धी असायला हवी. याला संगती म्हणतात, संगती भाष्य. आता जुळलं.
आणि म्हणून या ठिकाणी श्री गुरु सांगतात आहे, आचार्य सांगतात आहे की संसार अनादि आहे, संसार अनंत आहे. आता अनादि आहे संसार म्हणजे काय? अनादि आहे म्हणजे या संसाराला सुरुवात पण नाही. कुठून सुरुवात झाली कळत नाही. आपण कुलवृत्तांत नेहमी बघतो. कुलवृत्तांत बघत असताना आपल्या कुळाचा मूळ पुरुष, पण त्या मूळ पुरुष केव्हा निर्माण झाला हा कळत, हे माहितीये का? आमच्या कुलाचे आद्य पुरुष हे आहे, पण त्यांची निर्मिती केव्हा झाली, म्हणजे माझा संसार केव्हा सुरू झाला हे माहिती आहे का? ह्याचा आपल्याला अंदाज आहे का? अजिबात नाही. कोणालाही माहित नाही. कालखंड सांगता येत नाही. संसार केव्हा सुरू झाला, ह्या संसाराला केव्हा सुरुवात झाली, याचा शेवट केव्हा आहे हे सुद्धा माहित नाही. आपला मृत्यू झाला म्हणजे संसाराचा शेवट झाला असं मानू नका. आपल्या पुरता तेवढा तो संसार संपला, पण बाकी संसार नावाचं जे आहे ते आहेच की नाही, तो सुरूच आहे की नाही. म्हणून संसाराला सुरुवात केव्हा झाली आणि संसाराला शेवट केव्हा आहे हे माहित नाही, म्हणून तो अनादि आहे. आणि अनादि आहे ह्या संसाराचं उपादान कारण कोणतं आहे तर अविद्या. अविद्या ही अनादि आहे. तो अनादि आहे म्हणजे अविद्येमुळे तो अनादि आहे. अज्ञानामुळे तो अनादि आहे. म्हणून हे अज्ञान केव्हा निर्माण झालं हे सांगता येत नाही. अज्ञान केव्हा निर्माण झालं हे सांगता येत नाही. या ठिकाणी एक उदाहरण असं दिलेलं आहे की मला फ्रेंच भाषेचं अज्ञान आहे, ते केव्हा, फ्रेंच भाषेचं अज्ञान माझ्यामध्ये केव्हापासून आहे हे सांगता येतं का? नाही सांगता येत. माझ्यामध्ये जर्मन भाषेचं अज्ञान केव्हापासून आहे हे सांगता येतं का? नाही सांगता येत. अनादि आहे, मागच्या जन्मापासून पण असेल, त्याच्या आधीच्या याच्यापासून असेल, हे जसं सांगता येत नाही तसंच संसार हा अनादि आहे. आणि तो अनादि असण्याचं कारण अविद्या हे आहे, अज्ञान हे आहे. म्हणून तो अविद्या, तो अनादि आहे. म्हणजे पहिले वृक्ष निर्माण झाला की बीज निर्माण झाला, असा प्रश्न येतोच की नाही, आधी वृक्ष की आधी बीज. ह्याला ह्या प्रश्नाचं उत्तर आहे का काही? नाही. ज्याला उत्तर नसतो तो अनुत्तरित जे आहे असा हा संसार आहे, ज्याला सुरुवात नाही, ज्याला शेवट नाही. तो मध्ये जो आम्हाला भासतो आहे तो खरंच त्याला तो सत्य असेल का? कशासाठी अनादित्व सांगितलंय? अनादित्व का सांगितलंय? त्याला सुरुवाती माहित नाही, शेवटी माहित नाही, मध्ये असणारा. बरं, आधी होता का तो? मी असण्याच्या पूर्वी नव्हताच. उत्पत्ती आधी प्रपंच नसे. माझा जन्म व्हायच्या आधी हा संसार आहे असं मी म्हणेल का? जन्मच झाला नाही त्या संसाराची, मला ज्ञानच नाही तर तो आहे असं कसं म्हणेन मी? म्हणून उत्पत्ती आधी प्रपंच नसे, अंती काही उरलं न दिसे. देह गेल्यानंतर हा प्रपंच आहे असं म्हणायचं का? मी कसं म्हणेन, जीव कसा म्हणेल असं म्हणणार नाही तो. म्हणजे मध्ये जो काही आभास आहे तो मायावश मिथ्याभूत आहे की नाही? तो मिथ्या आहे. मध्ये भासणारा हा मिथ्या आहे. म्हणून हा मनकल्पित असा संसार आहे. कल्पना हेच अविद्येचं स्वरूप आहे. कल्पना स्फुरेविषयी कल्पना ते अविद्या, समर्थ म्हणतात. विषयांबद्दलची जी कल्पना आम्हाला ज्या कल्पना, विषयांबद्दलच्या कल्पना स्फुरतात ती सगळी अविद्या आहे. म्हणून संसारात सुद्धा ही एक कल्पना आहे आणि म्हणून ती अविद्या आहे. अविद्येचं स्वरूपच कल्पना आहे. म्हणून मनकल्पित हा संसार, मनकल्पित संसार आहे. नाथ महाराजांनी सांगितलं आहे. सगळं मनोमार्ग विलसित आहे.
मनकल्पित संसार आहे, मनोमात्र विलसित आहे. अशा पद्धतीचं नाथांनी वर्णन ह्या संसाराबद्दलच केलेलं आहे. ओव्या सांगत नाही. ज्याला लागलं त्याला त्यांनी फोन करा, मी त्यांना सांगेल त्या पद्धतीच्या ओव्या. आता ओव्या उद्घृत करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही. आपल्याला संबंध भाष्य पूर्णपणे करायचंय आज. आणि असा हा संसार अनादि आहे आणि अविद्येचा आलेलं ते फळ आहे. म्हणून ह्या अज्ञानामधून, अविद्येमधून जर का मला निघायचं असेल तर मला पराविद्येचीच कास धरावी लागेल. निश्चित दुसरं विशेषण आहे या संसाराचं की हा संसार अनंत आहे. म्हणजे याचा नाश नाही, याला नाश नाही, असा अनंत आहे. म्हणजे अनेक शरीर जन्म घेतात, त्यांचा नाश होतो, म्हणजे संसाराचा नाश का? माझा नाश झाला म्हणजे संसाराचा नाश झाला असं आहे का? नाही. माझा नाश होतो म्हणजे माझ्या देहाचा नाश होतो, संसाराचा नाश होत नाही. आपण मरण पावलो, देह नाश झाला म्हणजे सगळे दुःखातून मुक्त आपण होऊ अशी आपण कल्पना करतो. परंतु ही फक्त कल्पना आहे. माझा देह गेला म्हणजे मी सुटलो. आपण म्हणतो खूप त्रास होता हो त्यांना, सुटला बिचारा प्रपंचातून. केवढी अविद्या, केवढं अज्ञानातून आपण हे वाक्य म्हणत असतो, सुटला बिचारा त्रासातून. नाही हो, अजिबात नाही सुटला. तो त्रास मला नको, मी सुदृढ हवं ही वासना घेऊन तो परत जन्माला येणार आहे. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगी. मग तो सुटला का प्रपंचातून? मग आपलं हा तो प्रपंचातून सुटला हे म्हणणं केवढं अविद्याजनक आहे, केवढं अज्ञानजनक आहे. काय अज्ञान आपल्यामध्ये भिनलंय बघा. आपल्या अंगामध्ये अज्ञान असं भिनलं असल्यामुळे अशा पद्धतीची विधानं आपण सहजपणे करत असतो. विधान करत असताना आता तरी सावधतेने विधान करा. करायलाच हवी. कोणी? मी करायला हवी, मी स्वतः करायला हवी. आणि म्हणून जोपर्यंत ब्रह्मज्ञानाचा उदय होत नाही तोपर्यंत संसाराचा ध्वंस होणे शक्य नाही. आचार्य सांगून राहिले. तोपर्यंत संसाराचा ध्वंस होत नाही तोपर्यंत हा संसार अनंत आहे. हे अज्ञानामधून म्हणणं चालू आहे, अविद्येतून. संसार अनंत आहे. परंतु ह्या संसाराला अंत आहे केव्हा? अंत केव्हा आहे? मग आपण सगळेजण शिकले की प्रलयाच्या काली तर सगळं नष्ट होणारच आहे, बरोबर आहे. परंतु परत ज्या वेळेला भगवंताची इच्छा होईल ते परत ही सगळी जीवसृष्टी निर्माण होणार आहे. मग प्रलयामध्ये अंत म्हणणं बरोबर का? तो शाश्वत, त्याचा निराश आहे का प्रपंचाचा? नाही. प्रपंचाचा शाश्वत निराश आम्हाला करायचा असेल, निराश करायचा असेल आम्हाला प्रपंचाचा, तर त्यासाठी ब्रह्मविद्याच, पराविद्याच, त्या विद्येनीच या अविद्येचा नाश होऊ शकतो. संसार मनकल्पित आहे, त्याला जे सत्यत्व दिलेलं आहे त्या सत्यत्वाचा नाश आम्ही फक्त पराविद्येने करू शकतो. तोपर्यंत हा संसार अनंतच आहे. मग याला काय प्रमाण? प्रमाण संतांचं. संत आमच्या मदतीला धावतात, त्यांची मदत आपण घ्यावी आणि संतांच्या बोलावे, संतांच्या चालीने चालावे. म्हणजे श्री गुरूंच्या बोलीने बोलावे, श्री गुरूंच्या चालीने चालावे आणि संगती लावून घ्यावे, बस. म्हणून संसार जे सत्य होता, संसार जर सत्य असता, संत म्हणतात संसार जे सत्य होता ते ब्रह्मज्ञानीही न नसता, तो ब्रह्मज्ञानाने त्याचा निराश झाला नसता. संसार सत्य असता तो ब्रह्मज्ञानाने निराश झाला नसता. हा सतासत नाही म्हणता अनिर्वाच्य कथा पै याची अनिर्वाच्य आहे संसार. म्हणून त्याचा निराश होऊ शकतो. त्याच्या निराशाची व्यवस्था शास्त्राने आमच्यासाठी केली आहे, ती आम्हाला कळत नाही. शास्त्राने
त्याच्या निरासाची व्यवस्था केली आहे. कशी व्यवस्था केली आहे? सुनील काकांनी परवाच उदाहरण दिलं. संसाराच्या निरासाची व्यवस्था कशी केली आहे? पंढरपूरच्या लाह्यांचा प्रसाद परवा सुनील काकांनी वाटला हो आपल्याला. पण तो अंगी लागला का हे बघण्याची आजचा दिवस आहे. तो अंगी लागला का? लाह्या वाटल्या त्या आमच्या अंगी लागल्या का? कशाच्या लाह्या होत्या त्या? निर्वासन होण्याच्या त्या लाह्या वाटल्या. निर्वासन झालेलं आहे अंतःकरण, कोणतीच वासना शिल्लक नाही. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. विठुरायाच्या दर्शनाला गेलो हो, आणि दर्शन मात्रे मन कामना पूर्ती झाली, वासना क्षय झाला. संकल्पावरी न ये मन, तुका म्हणे न ये जाणीवंतरा. आनंदाचा थारा अंतरिया थारा आनंदाचा अंतरिया. आणि अशा पद्धतीने ह्या लाह्या आपल्याला वाटण्यात आलेल्या आहे, त्या अंगी लागल्या की नाही हे पाहायचं आहे आपल्याला, की खरंच माझं अंतःकरण त्या दिवशीपासून निर्वासनतेकडे जात आहे की नाही, सद्वासनेतून निर्वासनेकडे येतोय की नाही. संसाराचा निराश करण्याच्या या सगळ्या व्यवस्था आहे. आजचा दिवस मकर संक्रांत. सकाळीच मला सुनील काकांनी आठवण दिली, आज मकर संक्रांत आहे. लाह्या वाटल्या हो, आणि आज सुनील काकांकडूनच दुसरा या संक्रांती बद्दलचा विचार आपल्यापर्यंत पोहोचवते मी. आज मकर संक्रांत म्हणजे काय? संक्रमण. कशाचं संक्रमण? देहबुद्धीमधून आत्मबुद्धीकडे होण्यासाठी संक्रमण काळ आहे. मग या संक्रमण काळात काय करायचं? मी माझ्या देहबुद्धीचं संक्रमण आत्मबुद्धीत करायचं म्हणजे काय करायचं हो? देह घट लवंडुनी रीता केला, निज स्वरूपाच्या पाणीयाने भरला. देह घटाचं दान असतं. आज महिला वर्गांना छान माहितीये, संक्रांत आहे, घटदान करायचं असतो. 5 सुगडी द्यायची असतात, त्याला सजवायचं असतं, त्याच्यामध्ये सगळं पंचखाद्य टाकायचं असतं. पंचमहाभूत युक्त असा हा देह आहे म्हणून ही आठवण, हा संस्कार आमच्यावर व्हावा म्हणून पंचखाद्य आतमध्ये टाकतो, त्याला सजवतो. सुवासिनींनी सजायचं असतो म्हणून. आणि असा सजवलेला पंचखाद्य युक्त असा हा जो 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियांनी युक्त असा हा जो देह आहे, हा देह सत्य आहे. ही जी बुद्धी आहे देहबुद्धी, ही देहबुद्धी या देहाच्या निमित्ताने अर्पण करायची. कोणाला हो? सुवासिनींना अर्पण करायची. महा फक्त बायकांचा सण आहे का? नाही, जीवानी श्री गुरूंना संक्रमण काळामध्ये ही देहबुद्धी समर्पित करायची. म्हणून देह घट लवंडुनी रीता केला, निज स्वरूपाच्या पाणीयाने भरला. श्री गुरु प्रदान करतात पराविद्या आणि निज स्वरूपाने भरून देतात देहबुद्धी. आत्मबुद्धी करावी. संक्रमण काळ, संसाराचं हनन करण्याचा काळ, संसाराचा निराश करण्याचा पर्व काळ. म्हणून हा महिलांचा सण आहे का फक्त? नाही हो, जीवाचा. ह्या संक्रमण काळाचा फायदा जीवानी घ्यायचा. संगती भाष्य, संगती लावायची, संगती लावणं सुरू आहे. आणि म्हणून निराश करणं हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे असं आचार्य म्हणतात आम्हाला. संसाराचा निराश करायचा. मग निराश का करायचा संसाराचा? तर संसारात दुःख स्वरूपात अत्यंत दुःख देणारा आहे, आणि अत्यंत दुःख देणारा असा संसार आहे. परंतु हा जन्मानुजन्मापासून अखंड प्रवाहित आहे. म्हणून आचार्याला म्हणतात नित्य प्रवाहित्व. या संसाराला आचार्यांनी नित्य प्रवाहित्व, नित्य प्रवाह असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आम्ही या नित्य प्रवाहित्वामधून जर आम्हाला निघायचं असेल तर आम्हाला खरं नित्य तत्व जे आहे त्या तत्वाला स्वतःला जोडून घ्यावं लागेल.
तेव्हा आम्ही ह्या संसाराच्या नित्यत्वामधून निघू. तोपर्यंत नाही निघणार हो. आणि म्हणून जो संसार, यातना, दुःख, नैराश्य, काल आपण बघितलं सगळी गाडी, द्वेष, राग, मोह, भ्रम, अहंकार, काय मोठी गाडी बघितली हो काल. मोठीच्या मोठी दुःखाची जंत्री बघितली आणि देत नाही ती जंत्रीचं, फक्त आठवण करून देते. आणि ही सगळी जंत्री जी आहे ही अविद्येच्या या चक्रामुळे अगदी व्यवस्थित चालू आहे. इतका प्रभाव आहे या अविद्येचा की जन्मानुजन्म चालू आहे हो. एक जन्म नाही, अनेक जन्म, अनादी काळापासून अखंडपणे चालू आहे. सांगू शकतो का की आपण आपल्याला हे दुःख किती जन्मापासून आहे? ते कोणीतरी सांगू शकेल का? मी जर प्रश्न विचारला की कोणीतरी अनम्यूट करा आणि सांगा, तर कोणाचा तरी अनम्यूट होईल का? एकही जण अनम्यूट करणार नाही, कारण सगळ्यांना माहितीये आम्ही सांगू शकत नाही. म्हणजे याचं नित्यत्व आहे की नाही? म्हणजे हा कुठे अनित्य झाला याची आम्हाला काही खूणगाठ आमच्या जवळ आहे का? नाहीये. अनित्याची खूणगाठ नसल्यामुळे हा नित्य आहे असं, प्रवाहाने नित्य आहे. पण शब्द लक्षात ठेवा, प्रवाहाने नित्य आहे. म्हणजे आमच्या आधी अनेक पिढ्या होऊन गेल्या, पुढे पण अनेक पिढ्या होणार आहे. म्हणून प्रवाहाने नित्य आहे. नदीमध्ये एक प्रवाह निघून जातो, दुसरा प्रवाह निघून जातो. नदी प्रवाहाने नित्य आहे, तसा संसार प्रवाहाने नित्य आहे. हा प्रवाह शब्द फार लक्षात ठेवण्यासारखा आहे हो, नाही तर गोंधळ होऊन जाईल की ब्रह्म नित्य आहे, हे नित्य, स्वरूपे नित्य आणि हे नित्य, मग कसं? प्रवाहाने नित्य. लक्षात ठेवणारे हे जे शब्द आहेत ना, त्यांनी फार फरक पडतो. साधनेमध्ये फरक पडतो, विचारामध्ये फरक पडतो. म्हणून अखंड अव्याहतपणे चालू आहे. म्हणून आला दुःखाचा दुर्गंधू आहे. म्हणून हा दुःखाचा दुर्गंधू, तेथे दुःखाचा दुर्गंध नित्य असे. आणि ह्यासाठी या लागी अपरा टाकणे, जरी ती लागे जाणणे. टाकणे सोपे होय जेणे जाणील्या पाठी. आणि म्हणून ही अपरा विद्या आम्हाला टाकण्यासाठी आधी जाणून घ्यावी लागेल. जाणून घेतली तर टाकणं सोपं होईल. काका म्हणतात टाकणे सोपे होय जेणे. जाणून घेतली तर सोपं होईल. आणि अजाणता जर टाकायचा प्रयत्न केला तर अतिशय कठीण जाईल. तुम्ही म्हणता म्हणून मग टाका, मग तितकी श्रद्धा पाहिजे, तेवढी श्रद्धा पाहिजे, पराकोटीची श्रद्धा पाहिजे. कल्याणात छान म्हटल्याबरोबर तिला कल्याण खाली, परमकोटीची श्रद्धा. खलबत्ता आण म्हटल्याबरोबर स्वतःचा शिरच्छेद करून खलबत्ता समोर, तेवढी पराकोटीची श्रद्धा आमची नसते हो. म्हणून आम्हाला जाणणं महत्वाचं असतं. आणि जाणल्यानंतर ती कृती करणं सोपं जातं, कारण तेवढी आमची पराकोटीची परम चरणाची श्रद्धा नसते. म्हणून सामान्य साधकासाठी, सामान्य जीवासाठी ही सगळी मांडणी संत करतात. एखादाच फक्त कोणी उद्धव असतो, एखादाच कोणी कल्याण असतो. पण सर्वसामान्य जीवांना उद्धार करून घ्यायचा आहे तर ही अपरा विद्या जाणणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून ही अनादी आहे, ही अनंत आहे. यामध्ये नास्ति तत सुखलेशम सत्यम. म्हणजे या संसारामधून कोणीही सुखी झालेला नाही. त्यांनी सर्व सुखी असा कोण आहे? समर्थ प्रश्न विचारतात, या संसारामध्ये सुख घेणारा असा कोण सुखी आहे का? त्याला उत्तर आहे की ह्या संसारामध्ये सुखी कोणीही नाही. मग सुखी कोण आहे? जीव आत्म्याचे आहे, त्या नाव सुख, तोच सुखी आहे, तोच सुखी आहे. ज्याला सुखाचे सुख श्रीहरी मुख वाटतं तोच सुखी आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा, असा जो तो सुखी आहे. बाकी कोणीही सुखी नाही. हा माझ्या अंतःकरणाचा निर्णय व्हायला हवा. आज ही संगती आज माझी लागायला हवी.
सुखाचे सुख श्रीहरिमुख संत म्हणतात आहे, आणि मी संसारात सुख शोधतो आहे. ही विसंगती तयार झाली आहे. ही विसंगती तयार झाल्यामुळे अंतर पडलेलं आहे. हे अंतर आज मला कमी कमी करायचंय संगती भाष्यानी. पक्क लक्षात ठेवायचंय. आजपासून हे अंतर कमी झालं पाहिजे, आणि होतंय की नाही हे माझं मी तपासलं पाहिजे. आणि श्री गुरूंच्या बुद्धीशी संगती, गुरु बुद्धीशी संगत, हे संगती भाष्य सांगते आम्हाला. आणि म्हणून स्वतःचा उद्धार स्वतः करायचा भगवंत पण सांगतात त्या अध्याय 6व्या मध्ये. याज्ञवल्क ऋषी मैत्रीला उपदेश करतात आहे की आत्मा वारे द्रष्टव्या, श्रोतव्या, मंतव्या, निधिध्यासितव्या. श्रवण मनन निधिध्यासन कर आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घे. संसाराची उपशमा म्हणजे मोक्षाची प्राप्ती, असं आचार्य आम्हाला सांगतात त्या आचार्य या संगती भाष्यामध्ये. आणि संसाराची उपशमा करायची हा म्हणजे मोक्ष, आणि हा पराविद्येचा विषय आहे. म्हणून पराविद्येची प्रतिष्ठा अंतःकरणामध्ये ठाण मांडून द्यायची. प्रतिष्ठेचं ठाण मांडलं म्हणून प्रतिष्ठेचं ठाण मांडलेलं आहे. म्हणून आचार्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्वप्रतिष्ठान असा एक शब्द इथे आचार्यांनी इथे दिलेला आहे. ह्या प्रतिष्ठेचं ठाण आम्हाला मांडून घेता आलं पाहिजे. म्हणून मोक्ष हा कर्मजन्य नाही. मोक्ष हा कर्मजन्य नाही. हा सुख दुःखाप्रमाणे अनुभवण्याचा विषय नाही. मोक्ष हा सुख दुःखाप्रमाणे अनुभवण्याचा सुद्धा विषय नाही. कर्मानी तो मिळणार नाही. स्वात्म प्रतिष्ठा लक्षण. स्वात्म प्रतिष्ठा लक्षण म्हणजे याची प्रतिष्ठा अंतःकरणामध्ये मांडली पाहिजे. याची प्रतिष्ठा अंतःकरणामध्ये मांडणं स्वात्म प्रतिष्ठा लक्षण, असाच आचार्यांनी या ठिकाणी शब्द प्रयोग केलेला आहे. आणि ही प्रतिष्ठा मांडण्यासाठी हे संगती भाष्य. ही प्रतिष्ठा कोणाच्या अंतःकरणात असते? कोणी मांडलेली असते? कोण या प्रतिष्ठा रूप झालेला असतो? श्री गुरु. बस. ज्यासी नाही गुरुचरणी भक्ती, त्यासी कैसी होईल विरक्ती. ह्या संसाराची विरक्ती त्याला होणे नाही ज्याला गुरुचरणाची भक्ती नाही. नाथ महाराज म्हणतात, जरी पडले श्रुती स्मृती शास्त्र व्युत्पत्ती अवघीची. जरी श्रुती स्मृतींचा अभ्यास केला, सगळं शास्त्र व्युत्पत्ती सगळं जरी आम्ही प्राप्त केलं, तरी श्री गुरुचरणाची भक्ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत विरक्ती नाही, संसाराचा निराश नाही नाही आणि नाही. हे श्री गुरुचरण भक्तीचं महात्म्य आहे. आणि म्हणून ते आचार्य म्हणतात आहे की मोक्ष हा कर्मजन्य नाही, क्षणिक नाही, तात्कालिक नाही, मनाने अनुभवण्याचा विषय नाही. मला खूप समाधान झालंय म्हणजे मी मोक्षाला नाही. समाधान झाल्याचं कळतंय ना तोपर्यंत नाही. आनंद झाल्याचं कळतंय ना तोपर्यंत नाही. हा उत्पत्ती स्थिती लयरहित आहे. आणि म्हणून मोक्ष हा मिळवायचा आहे, मला मुक्त व्हायचं आहे, काहीतरी करून मिळवण्याची गोष्ट आहे, अशा पद्धतीची ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेला बदलायचं आणि मनोरचना तयार करायची की मी मूळचाच मुक्त आहे. मी मूळचाच मुक्त आहे हे समजणं म्हणजेच मोक्ष आहे. परब्रह्माचा विचार होता निवडे सारा सार, पण चंचल हा निर्धार चुके नाही. काय समर्थ सांगतात आहे हो आम्हाला. परब्रह्माचा विचार, परब्रह्माचा एकदा विचार झाला, मी मूळचा मुक्त आहे, मी आत्मा स्वानंद घन. नाथ महाराज म्हणतात, एकदा मला कळलं मी आत्मा स्वानंद घन आहे, परब्रह्माचा विचार त्या ठिकाणी दृढ झाला की चंचल जाईल
हे सगळं चंचल आहे, देहादी जगत हे जाणारं आहे, हे मिथ्या आहे, हा निर्धार होईल. हा निर्धार होईल आणि हा निर्धार होणं हे समजणं म्हणजेच मोक्ष आहे. असा हा मोक्ष अनंत नाशरहित आहे, जरारहित आहे. ह्या आनंदामध्ये तरतम भाव नाही. असं केलं तर आनंद, तसं केलं तर आनंद नाही, याला तरतम भाव म्हणतात. हा तरतम भाव याच्यामध्ये नाही. म्हणून शरीराचा जरी नाश झाला तरी मोक्षाचा नाश होत नाही. पण त्यासाठी वस्तुसिद्धी विचारानेच वस्तू सिद्ध होणार आहे, कशानेही होणार नाही. आणि त्यासाठी पराविद्या आहे. म्हणून हा जो मोक्ष आहे, ह्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला कोणापासून सुद्धा भय नाही. भय याच्यासाठी नाही की ज्या ठिकाणी माझ्यापासून मी भिन्न पाहतो तिथे भय आहे. माझ्यापासून भिन्न असेल की भय आहे. हा मोबाईल चोरी जाण्याची भीती वाटते, तो माझ्यापासून भिन्न आहे म्हणून मला चोरी जाण्याची भीती वाटते. पण मी चोरी जाण्याची मला भीती वाटते का? अजिबात नाही. कारण इतका देहभाव माझा घट्ट आहे की माझा देह कोणीतरी चोरून नेईल असं कधीच वाटत नाही. तसं मी माझ्या स्वरूपाशी अभिन्न असलो म्हणजे मग सगळं जे भय आहे हे माझं सगळं भय निघून जाईल. ती अज्ञानाला ते जे देहाचं भय त्याला सहजता आलेली आहे, तशी ज्ञानाला सहजता आली पाहिजे. आणि अशी सहजता आली की तिथे निर्भयत्व येईल, अभयत्व येईल. आणि हे आत्म्याचं स्वरूप आहे. देह गेला तरी मी जाणार नाही. देह जाहो अथवा राहो, मी आहेच. पांडुरंगी दृढ भावो, असं हे स्वरूप जे आहे अत्यंत शुद्ध आहे. माया मलरहितम आचार्यांनी म्हटलेलं आहे. असं हे स्वरूप आहे, ते मी आहे. यामध्ये कोणताही आगंतुक धर्म, अधर्म, कलुषितता, पाप, पुण्य, अनुकूल, प्रतिकूलता, प्रिय, अप्रिय या सगळ्यांचा आत्यंतिक अभाव आहे. आणि आत्यंतिक या सगळ्यांचा अभाव असल्यामुळे त्या ठिकाणी प्रसन्नता आहे. म्हणून स्वरूप सदा प्रसन्न आहे. म्हणून काकांनी सदाफुलीच्या माध्यमातून हा संदेश आपल्याला दिलेला आहे. जीवन तुझं समभावे, सदाफुली सतत प्रसन्नतेला हे अंतःकरण असलेल्याच अनुभवाला प्राप्त होणार आहे. तोच खरा मोक्ष आहे. स्वात्मप्रतिष्ठा लक्षण, त्यामुळे तो प्रसन्न असतो, आनंद स्वरूप असतो आणि स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थिर असतो. सर्व धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. मग आता इतकं आचार्यांनी हे सगळं आम्हाला सांगितल्यानंतर सुद्धा मोक्ष आणि यांचा संसाराचं स्वरूप सांगितल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आपल्या मनामध्ये असं एक शंका निर्माण होईल की अपराविद्या का सांगितली? मग पराविद्येच का नाही या ठिकाणी प्रतिष्ठा मांडली आचार्यांनी? श्रुतींनी पराविद्येची प्रतिष्ठा का नाही मांडली? अपराविद्या का सांगितली? बघा, आपण ज्यावेळेला अभ्यास करतो ना तेव्हा काय योग्य आणि काय अयोग्य या दोन्हीचाही विचार करत असतो ना, व्यवहारकालीन योग्य अयोग्यतेचा. एखादी वस्तू जेव्हा आपण निवडतो तेव्हा ती आम्ही का निवडली? कारण ह्या बाकीच्या सगळ्या अयोग्य होत्या म्हणून आम्ही ही निवडली. हीच गाडी का घेतली? कारण बाकीच्या गाड्यांमध्ये असे आम्ही सगळे ते दाखवतो, मायनस पॉइंट दाखवतो आणि म्हणून आम्हाला आमची गाडी श्रेष्ठ वाटते. हा जीवाचा स्वभाव आहे. आणि ह्या जीवाच्या स्वभाव लक्षात घेऊन आचार्यांनी श्रुतींनी अपराविद्या सांगितली किंवा पराविद्येचं श्रेष्ठत्व मांडण्यासाठी अपराविद्या सांगून तिचं स्वरूप मांडून त्याच्यामधलं
कनिष्ठत्व सांगितलं. ते कनिष्ठत्व जोपर्यंत मला पटत नाही तोपर्यंत वैराग्य उदयाला येत नाही. पराविद्येचं महत्व मला पटत नाही. पराविद्येचं महत्व पटण्यासाठी अपराविद्या आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून सांगितलेलं आहे की एक जाणलं काय जाणलं असता सगळं जाणल्यासारखं होईल असा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे की परा आणि अपराविद्या जाणलं की सगळं जाणल्यासारखं होईल हे त्याचं उत्तर आहे. हे उत्तर आम्ही घ्यायचं. दोन विद्या जाणण्यासाठी तत्पर व्हायचं आणि ह्या दोन विद्या जाणत असताना श्रुती पुढे सांगते की परीक्ष लोकानं कर्मचितानं कर्मामधून निर्माण होणार आता हे जे फळ आहे अपराविद्येमधून निर्माण होणारं जे फळ आहे जी कर्मफळ आहे याचं परीक्षण मी करायचं आणि परीक्षण करून कर्मामधून काय प्राप्त होते हे अपराविद्या सांगते. आज 5 मिनिटं जास्ती घेऊन संपवणार आहे. शेवटचा मुद्दा आहे. आणि म्हणून या कर्मामधून काय प्राप्त होतं ही अपराविद्या सांगते. हे मी जाणून घ्यायचं. म्हणून दोन विद्या जाणण्याच्या योग्य आहेत हे त्याचं उत्तर. आणि असं मी जेव्हा असं जाणून घेऊन मग पराविद्याच श्रेष्ठ आहे म्हणून आता मी पराविद्याच ग्रहण करण्यासाठी तत्पर राहणार. पराविद्या घेण्यासाठीच मी श्री गुरूंना शरण जाणार. माझ्या अनुग्रहाविना वेदार्थ जाण कळेना म्हणून श्री गुरूंच्या अनुग्रहासाठी मी तत्पर राहणार. त्यांचा अनुग्रह झाला पाहिजे, त्यांची कृपा झाली पाहिजे, तेव्हाच ती पराविद्या मला हस्तगत होणार. मी त्या पराविद्येच्या मी स्वरूपाला प्राप्त होणार. म्हणून अपराविद्या काय आहे जाणून घ्यायचं. म्हणून दोन विद्या जाणायच्या त्याच्यानंतर तिसरी स्टेप अपराविद्येचा त्याग करायचा म्हणजे वैराग्य वृत्ती उदयाला येईल असं आचार्य म्हणतात आहे. आणि असं वैराग्य वृत्ती उदयाला आल्यानंतर मग त्या अपराविद्येचे गुणदोष लक्षात येईल. ती निकृष्ट आहे ही सिद्ध होईल आणि मग त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ पराविद्या प्रतिपादित होईल. आणि मग आम्हाला उत्तर श्री गुरूंकडून मिळेल की एक जाणलं असता सगळं जाणण्यासारखं आहे रे बाबा. तेव्हा ते उत्तर मिळेल. तिसऱ्या पायरीवर ते उत्तर आहे हो लक्षात घ्या. एकदम काय जाणलं म्हणजे सगळं जाणण्यासारखं होईल याचं एकदम उत्तर घेण्याचा प्रयत्न जर केला की एक जाणलं की सगळं जाणण्यासारखं होईल तर आपण मध्ये एवढी उंच उडी मारायला एखाद्या वेळेला पाय घसरू शकतो पडू शकतो बरं का. म्हणून स्टेप बाय स्टेप चला. श्रुती आम्हाला स्टेप बाय स्टेप नेते, श्री गुरु आम्हाला स्टेप बाय स्टेप नेतात. मग आपण का उगीच एक पायरी सोडून उड्या मारायच्या हो कशासाठी. त्यांनी काय होईल माहितीये, एक पायरी सोडून उडी मारण्यामध्ये अहंकार परत बळावेल की मी एक पायरी सोडून वरती डायरेक्ट पायरीवर आलो. अहंकार आणि हा आमच्या लक्षात येणार नाही. म्हणून श्री गुरु आम्हाला पायरी पायरीने घेऊन चालले आहेत. म्हणून अपराविद्या या ठिकाणी अपराविद्येचं स्वरूप सांगितलेलं आहे. हे पक्क लक्षात घ्यायचं. आणि आता मात्र श्रुती द्वितीय खंडाला प्रारंभ करते आहे. त्यामध्ये परत अपराविद्येचं आम्हाला इथे वर्णन करते. श्रुती परत अपराविद्येचं वर्णन करते आहे. कारण नुसतं संगती भाष्य आपण लावलं तरी संगती लागली का हो आमची हे आपल्याला कळणार कुठे. म्हणून परत लागली का म्हणून एकदा टिक 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 करा की लागलीये संगती, लागलीये संगती. नाही लागली तर क्रॉस करा आणि का लागली नाही याचं कारण मीमांसा करा आणि परत संगती लावण्याचा प्रयत्न करा. म्हणून परत अपराविद्येचं वर्णन दुसऱ्या खंडामध्ये पहिल्या मंत्रातूनच सांगते आहे श्रुती. म्हणून विद्या अपरा वेदी मांडीला पसारा प्रतिष्ठा दिदली बुरा उतरण्यासाठी. पराविद्या सांगितली आहे तिला जी प्रतिष्ठा दिली आहे ती फक्त उतरवण्यासाठी दिलेली आहे. हे काकांचे वाक्य.
ती फक्त उतरवण्यासाठी अपराविद्या दिलेली आहे. आणि अशा पद्धतीचा अभ्यास जर आम्ही केला तर मग विवेकी अंतरी सुटेला, वैराग्य प्रपंच तुटला. विवेक केला, पराविद्या निवडली म्हणजे विवेक केला. पराविद्येची निवड आम्ही केली श्रेष्ठ विद्या म्हणून, विवेकी अंतरी सुटला, वैराग्य प्रपंच तुटला. अपराविद्येचं वैराग्य आलं, प्रपंचापासून तुटला आणि अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी. अंतर्बाह्य मोकळं व्हायचंय लक्षात घ्या. आणि निसंग योगी हे याचं फळ आहे. उपनिषदांचं हे फळ आमच्या पदरात पडलंच पाहिजे, आग्रह असावाच. आणि हे फळ निश्चित आपल्या सगळ्यांच्या पदरात माझ्या सकट पडेल, कारण अधिकारवाणी मधून हे फळ आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. त्या अधिकारवाणीचा मूळ स्रोत तिकडे, त्या स्रोतामधून ती गंगा वाहत वाहत आली आहे अधिकाराची आणि आपल्यापर्यंत डायरेक्ट पोचली आहे. आपण त्याच्यामध्ये स्नान करावं, हेच कुंभ स्नान आहे, हाच महाकुंभ आहे. हाच महाकुंभ आहे. येत असेल 144 वर्षांनी, पण आमच्या आयुष्यामध्ये 144 वर्ष ह्याच जन्मात आलेला आहे. एका वर्षाची गोष्ट ह्याच जन्मात आलेला आहे. म्हणून ह्याच देही ह्याच डोळा भोगू महाकुंभाचा सोहळा. श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना आणि माझ्या वाणीला विराम देते. रामकृष्ण हरी. उद्या सुनील काका देतील. रामकृष्ण हरी सगळ्यांना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. चला रामकृष्ण. नमस्कार. रामकृष्ण. सुनील काकांना